Hello students, this is Jazurkar sir here. In previous lecture, we studied adjustments regarding to not-for-profit concern. Now, we studied basic accounting terminologies about not-for-profit concern. Number first, legacy. Legacy means gift received as per will. Gift received under will on the death of donor. ठीक आहे. लिगसी म्हणजे काय? लिगसी एक प्रकारचा गिफ्ट आहे. लिगसी मीन्स गिफ्ट रिसिव्ड ॲज पर विल. विल म्हणजे मृत्यूपत्र. विल म्हणजे काय? मृत्यूपत्र. मृत्यूपत्राच्या माध्यमातून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला जे गिफ्ट मिळतं त्या गिफ्टला ॲज अ लिगसी म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. लिगसी इज अ जनरल or specific income of not for profit concern. General as well as specific income of not for profit concern. Legacy is a gift. Legacy एक प्रकारचं गिफ्ट आहे. कोणाकडनं मिळतं हे गिफ्ट? लिगसी इज अ गिफ्ट रिसिव्ड ॲज पर विल. विल म्हणजे मृत्यूपत्राच्या माध्यमातून जे गिफ्ट त्या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला मिळतं त्याला आपण लिगसी म्हणून लक्षात घ्यायचं आहे. लिगसी इज अ गिफ्ट रिसिव्ड ॲज पर विल ऑन द डेथ ऑफ डोनर. डोनरच्या मृत्यूनंतर, डोनर म्हणजे देणगी, जो गिफ्ट देतो त्याला डोनर म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. डोनरकडनं जे गिफ्ट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला रिसीव्ह होतं गिफ्टच्या स्वरूपामध्ये आणि डोनरचा जर मृत्यू होत असेल किंवा डोनरचा जर मृत्यू जर झाला त्या मृत्यूच्या नंतर डोनरने जर त्याचं मृत्यूपत्र तयार केलं असेल आणि त्या मृत्यूपत्रामध्ये त्या प्रकारची प्रोव्हिजन केलेली असेल की लिगसीची प्रोव्हिजन जर केली असेल तर त्या लिगसीच्या माध्यमातून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला एकतर जनरल पर्पजने किंवा स्पेसिफिक पर्पजने इन्कम सोर्स अवेलेबल होतो. ठीक आहे. मग या ठिकाणी लिगसीज टू टाईप्स आहेत. जसं की आपण जनरल लिगसीज म्हणूयात किंवा स्पेसिफिक लिगसीज म्हणूयात. जनरल लिगसीजला आपण रेव्हेन्यू इन्कम म्हणून किंवा रेव्हेन्यू रिसीट म्हणून रिकग्नाईज करणार आहोत किंवा स्पेसिफिक लिगसीज किंवा स्पेसिफिक पर्पजने मिळणारी जी काही लिगसी असेल त्याला आपण कॅपिटल रिसीट्स म्हणून त्या ठिकाणी ट्रीट करणार आहोत. म्हणजे लिगसीचा अर्थ थोडक्यामध्ये लक्षात घ्यायचा आहे. लिगसी इज अ गिफ्ट गिवन बाय डोनर ॲज पर हिज विल. ठीक आहे. लिगसी रिसिव्ड आफ्टर द डेथ ऑफ डोनर इन फॉर्म ऑफ विल. विलच्या स्वरूपामध्ये मृत्यूपत्राच्या माध्यमातून एक नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला जो इन्कम प्राप्त होतो त्याला आपण लिगसी म्हणूयात. ठीक आहे. म्हणजे एक लिगसीचा आपण थोडक्यात जर अर्थ बघितला तर जो काही डोनर असेल त्या डोनरकडनं जो देणगीदार असेल त्याच्या मृत्यूनंतर आपल्या देणगी किंवा आपल्या संपत्तीला कुठे त्या ठिकाणी युटिलाइज करायचं हे त्या डोनरवरती डिपेंड असतं. मग तो डोनर काय करतो? आपल्या मृत्यूपत्रामध्ये अगोदरच त्या ठिकाणी तरतूद करून ठेवतो की माझी संपत्ती अमुक अमुक नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला देण्यात यावी. त्याप्रमाणे त्या प्रोव्हिजनप्रमाणे या लिगसीच्या माध्यमातून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला इन्कम सोर्स हा लिगसीच्या माध्यमातून अवेलेबल होत असतो. मग लिगसी आपण बघितलं की ॲज अ जनरल किंवा स्पेसिफिक पर्पजने मिळालेलं जे काही गिफ्ट असेल मग त्यामध्ये आपण त्याला रेव्हेन्यू रिसीट किंवा कॅपिटल रिसीट्स म्हणून या ठिकाणी उल्लेख करू शकतो. ठीक आहे. ही लिगसी असेल. हे मी यासाठी समजावून सांगतो की अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला हे जे शब्द आहेत किंवा या चॅप्टरमध्ये हे जे वेगवेगळे शब्द आहेत याच्या काही संज्ञा ज्या आहेत त्या आपल्याला क्लिअरली स्पष्ट समजाव्यात यासाठी आपण या गोष्टी या ठिकाणी मेन्शन केल्या आहेत. ठीक आहे. जसं की सेकंड नंबर आपण बघतो की लाईफ मेंबरशिप फीज. आता लाईफ मेंबरशिप फीज म्हणजे काय? लाईफ मेंबरशिप फी इज अ फी पेड बाय मेंबर्स. मेंबर्सकडनं या प्रकारची लाईफ मेंबरशिप फी पेड केली जाते. त्यासाठी टू मेंटेन अ होल लाईफ ऑफ मेंबरशिप. त्यांची पूर्ण आयुष्यभरासाठीची जी मेंबरशिप आहे ती अबाधित राहावी. आपलं सभासदत्व पूर्ण जीवनभर आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करता यावं किंवा आपण सभासद म्हणून नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये असावं या हेतूने लाईफ मेंबरशिप फी मेंबर्सकडनं पेड केली जाते. म्हणून मेन्शन केलं काय आहे? लाईफ मेंबरशिप फी इज अ फी पेड बाय मेंबर्स टू मेंटेन अ होल लाईफ ऑफ मेंबरशिप. ठीक आहे. इन नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये अजीवन सभासदत्व आपल्याला मिळत राहावं किंवा आपलं सभासदत्व हे सुरक्षित राहावं याकरिता मेंबरकडनं किंवा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे मेंबर आहेत सभासद आहेत त्यांच्याकडनं ही फी पेड केली जाते. तिला म्हणायचं लाईफ मेंबरशिप फीज. ठीक आहे. त्यानंतर पुढे मेन्शन केलं आहे इट इज अ नॉन रिकरिंग इन्कम. इट इज नॉन रिकरिंग इन्कम. वारंवार न मिळणारा इन्कम आहे. इट इज नॉन रिकरिंग. नॉन रिकरिंग मीन्स वन टाईम इन्कम. ठीक आहे. इट इज अ नॉन रिकरिंग इन्कम. हा नॉन रिकरिंग इन्कम आहे. वारंवार न मिळणारा इन्कम आहे. एकदाच मिळणारा इन्कम आहे. देअर फॉर इट विल बी शो लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि म्हणूनसाठी लाईफ मेंबरशिप फीजला ॲज अ कॅपिटल रिसीट म्हणून तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय करता? शो करता. नॉन रिकरिंग इन्कम इंडिकेट
कॅपिटल रिसीट्स. नॉन रिकरिंग इन्कम्स इंडिकेट कॅपिटल रिसीट्स म्हणूनसाठी आपण या लाईफ मेंबरशिप फीजला ॲज अ बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मेन्शन करतो आहे. ठीक आहे. लाईफ मेंबरशिप फीज देखील कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. त्यानंतर आपण आता थर्ड नंबर आहे की डोनेशन. आता डोनेशन इज अ गिफ्ट गिवन बाय डोनर. डोनर म्हणजे जो देणगी देणारा आहे. डोनेशन म्हणजे देणगी. ठीक आहे, मराठीमध्ये जर विचारात घेतलं तर. आणि डोनेशन इज अ गिफ्ट गिवन बाय डोनर टू नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. डोनरकडनं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला जे दिलेलं गिफ्ट आहे त्याला आपण काय म्हणतो आहोत डोनेशन. डोनेशन इज अ गिफ्ट गिवन बाय डोनर टू नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. मग डोनरकडनं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला जे दिलेलं गिफ्ट आहे त्याला आपण डोनेशन म्हणून तर लक्षात घेतो. तर त्या डोनेशनचे दोन प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत की जनरल डोनेशन, की आपण त्याला जनरल डोनेशनला आपण काय म्हणून मेन्शन करणार आहोत, जसं की या ठिकाणी रिव्हेन्यू. ठीक आहे, रिव्हेन्यू रिसीट म्हणून लक्षात घेऊया. ठीक आहे, याप्रमाणे रिव्हेन्यू रिसीट्स. आणि हा जो स्पेसिफिक डोनेशन असेल तर त्याला आपण कॅपिटल रिसीट्स म्हणून लक्षात घ्यायचं. ठीक आहे, कॅपिटल रिसीट्स. आपण ह्या रिसीटचे प्रकार शिकलेलो आहोत, जसं की रेव्हेन्यू रिसीट्स असेल, कॅपिटल रिसीट्स असेल. मग जनरल डोनेशन असेल तर त्याला आपण रेव्हेन्यू रिसीट्स म्हणून ट्रीट करणार आहोत. मग रेव्हेन्यू रिसीट्स आपण ट्रान्सफर कुठे करतो नेहमी, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला. आणि जर स्पेसिफिक डोनेशन असेल तर त्याला आपण कॅपिटल रिसीट्स म्हणून मेन्शन करणार. आणि याचा इफेक्ट जो असेल आपण कुठे देणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे डोनेशन आपल्याला कळलं आहे, डोनेशनचे प्रकार देखील आपल्याला कळालेत. मग स्पेसिफिक डोनेशन असेल, जनरल डोनेशन असेल. मग जनरल डोनेशन असेल तर क्रेडिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड स्पेसिफिक डोनेशन जर असेल तर लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. या प्रकारचे इफेक्ट्स देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. ठीक आहे, या अनुषंगाने तुम्हाला सर्व जी बेसिक तुमच्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत, संज्ञा ज्या आहेत, या ठिकाणी काय होतात पूर्णतः क्लिअर होतात. आपण बेसिक टर्मिनॉलॉजीज अभ्यासतो आहोत, ज्या मूलभूत संज्ञा असणार आहेत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रिगार्डिंग, की ज्या यापूर्वी तुम्ही अभ्यासलेल्या नव्हत्या, त्या आपण या ठिकाणी अभ्यास आहोत. ठीक आहे, डोनेशन समजलं आहे. डोनेशन इज अ गिफ्ट गिवन बाय डोनर टू दी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. इट इज अ रिव्हेन्यू ॲज वेल ॲज कॅपिटल रिसीट. हा रिव्हेन्यू किंवा कॅपिटल रिसीट म्हणून देखील इन्कम आपण कॅल्क्युलेट करू शकतो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये. नंबर 4 असेल कॅपिटल फंड. आता कॅपिटल फंड देखील महत्त्वाचं आहे. जसं की ट्रेडिंग कन्सर्नमध्ये कॅपिटल अवेलेबल असतं किंवा कॅपिटल महत्त्वाचं असतं, तसं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये कॅपिटल फंड इम्पॉर्टंट आहे. की कॅपिटल फंड इज शो ऑन लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. कॅपिटल फंड नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय केला जातो, शो केला जातो. कॅपिटल फंड इज शो ऑन दी लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. इट इज क्रिएटेड फ्रॉम कॅपिटल रिसीट्स अँड कॅपिटलायझेशन ऑफ सरप्लस इफ एनी. ठीक आहे, हा जो कॅपिटल फंड आहे हा कॅपिटलायझेशन ऑफ कॅपिटल रिसीटच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी तयार केला जातो. इट इज क्रिएटेड फ्रॉम कॅपिटल रिसीट्स. म्हणजे कॅपिटल रिसीटच्या माध्यमातून हा कॅपिटल फंड काय केला जातो, क्रिएट केला जातो. म्हणजे जसं की सरप्लस असेल किंवा एंट्रान्स फीज असेल, ॲडमिशन फीज असेल, लिगसीज असेल किंवा लाईफ मेंबरशिप फीज असेल, यांच्या माध्यमातून हा कॅपिटल फंड काय केला जातो, क्रिएट केला जातो. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल फंड जो असेल हा त्या ठिकाणी आपण काय करतो आहे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये क्रिएट करतो. ठीक आहे, या पद्धतीने ही कॅपिटल फंड ही देखील इम्पॉर्टंट टर्म आहे, ही आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर सबस्क्रिप्शन. हा सबस्क्रिप्शन वर्ड जो आहे हा वारंवार तुम्ही अभ्यासलेला आहे, वारंवार ऐकलेला आहे या चॅप्टरमध्ये. तर त्याचा जो मिनिंग आहे की सबस्क्रिप्शन इज अ रिव्हेन्यू इन्कम ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. सबस्क्रिप्शन हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा काय असणार आहे, रिव्हेन्यू इन्कम असणार आहे. आणि म्हणून सबस्क्रिप्शन गिवन पिरियडिकली. आणि हे सबस्क्रिप्शन हे पिरियडिकली पेड केलं जातं. कोणाकडनं, मेंबर्सकडनं. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सकडनं हे सबस्क्रिप्शन काय केलं जातं, पिरियडिकली पेड केलं जातं. म्हणजे पर इयरली या प्रकारचं सबस्क्रिप्शन पेड केलं जातं. सबस्क्रिप्शन इज गिव्हन किंवा सबस्क्रिप्शन गिव्हन पिरियडिकली. ऑल मेंबर्स हॅव टू पे सबस्क्रिप्शन रेग्युलरली. सर्व मेंबर्स हे सबस्क्रिप्शन्स रेग्युलरली काय करतात, पे करतात. कोणाकडे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नकडे. ऑल मेंबर्स हॅव टू पे सबस्क्रिप्शन रेग्युलरली. इट इज क्रेडिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि म्हणूनसाठी हे जे सबस्क्रिप्शन आहे हे तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करता, रेकॉर्ड करता ॲज अ रिव्हेन्यू इन्कम म्हणून. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर निश्चितपणे या सर्व बेसिक ज्या टर्मिनॉलॉजीज होत्या ह्या या ठिकाणी आपण अभ्यासलेल्या आहेत. याही व्यतिरिक्त सपोज एंट्रान्स फीज असेल, एंट्रान्स फीजचा मिनिंग आपण लक्षात घेतो आहे. तर त्या ठिकाणी एंट्रान्स फीज म्हणजे काय, एंट्रान्स फीज इज अ फी पेड बाय मेंबर्स टू बिकम अ मेंबर ऑफ
नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं जर एखाद्या व्यक्तीला वाटतं की आपण सभासद व्हावं, त्यासाठी त्या मेंबरकडनं जी फी पे केली जाते तिला एंट्रन्स फीज म्हणून लक्षात घ्यायचं आहे. एंट्रन्स फीज किंवा ॲडमिशन फीजचा मिनिंग सेम होतो, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे एंट्रन्स फीज म्हणजे काय? एंट्रन्स फीज इज अ फी किंवा एंट्रन्स फी इज अ फी पेड बाय मेंबर टू बिकम अ मेंबर ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं मेंबर व्हावं याकरिता मेंबरकडनं जी फी पे केली जाते तिला एंट्रन्स फीज म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याच्या बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज होत्या नॉट फॉर प्रॉफिट रिगार्डिंग कन्सर्न रिगार्डिंग, त्या पण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. या व्यतिरिक्त ज्या काय टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अभ्यासणार आहोतच आहेत. तत्पूर्वी जसं की सेल ऑफ ओल्ड ॲसेट्स या प्रकारची ही कन्सेप्ट जर आपण बघितली असेल की सेल ऑफ ओल्ड ॲसेट्स ॲज अ रेव्हेन्यू किंवा कॅपिटल रिसीट म्हणून देखील आपल्याला या ठिकाणी सेल ऑफ ओल्ड ॲसेट्स, जर तुम्ही ओल्ड ॲसेट्स जर त्या ठिकाणी काय केल्या सेल केल्या आणि त्यांच्या माध्यमातून जर तुम्हाला त्या ठिकाणी इन्कम सोर्स जर अवेलेबल होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो आहे की ॲज अ कॅपिटल रिसीट्स म्हणून आपण या प्रकारची जी काय म्हणतो ना आपण की त्याची इफेक्ट्स आपल्याला त्यामध्ये द्यायची आहे. जसं की सेल ऑफ ओल्ड असेट्स आपण कॅपिटल रिसीट म्हणून त्याचे काय देणार आहोत, इफेक्ट्स देणार आहोत. ठीक आहे. तर अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील ज्या काय बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपण या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. कदाचित या सर्व तुम्हाला समजलेल्या असतील. या नोटबुकमध्ये व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. आता अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये आपण ॲडजस्टमेंट स्टडी केलेला आहेत, या प्रकारच्या टर्मिनॉलॉजीज अभ्यासल्या आहेत किंवा यापूर्वीचं जे काय बेसिक कन्सेप्ट्स आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. या अनुषंगाने आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेम्स काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. तर नेक्स्ट अकाउंटिंग किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम फर्स्ट जो असणार आहे तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता यामध्ये टेक्स्टबुकमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंटिंग प्रॉब्लेम्स डिफरंट त्या ठिकाणी जे अकाउंटिंग प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे डिफरंट टाईप्स म्हणूयात. फार तर वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंटिंग प्रॉब्लेम्स आहेत की ज्यामध्ये जसं की तुम्हाला स्टॉक ऑफ स्टेशनरी कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा कॅल्क्युलेशन ऑफ सबस्क्रिप्शन असेल, हे सर्व किंवा इव्हन रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून देखील तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं असेल तर या सर्व प्रकारचे अकाउंटिंग प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.